नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं, आता जानकी घरी सुद्धा नसते. मग तिथे ऋषिकेश आलेला असतो. मग आई ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश, अरे जानकीचा काही पत्ता लागला का रे? तर ऋषिकेश म्हणतो, अगं आई, अजून तरी काही पत्ता लागलेला नाहीये. आता मी पुन्हा एकदा तिला फोन करून बघतो. तर मग जी अवंतिका आहे ती म्हणते, अहो भाऊजी, फोन करायची गरज नाहीये. जानकी वहिनीचा फोन त्यांच्याजवळ नाहीच आहे, तो दुसऱ्या कोणीतरी घेतला होता. मग असं बोलल्यानंतर आता जो ऋषिकेश आहे तो विचार करतो की मग असं असेल तर हातावर हात ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. मला आता जानकीला शोधायला बाहेर पडावंच लागेल, असं ऋषिकेश आता बोलतो आणि तिथनं निघत असतो. तेवढ्यातच आता शर्वरी त्याला आवाज देते आणि म्हणते, अरे दादा, काही फायदा तरी आहे का बाहेर जाऊन, आणि तू कुठे असं शोधणार आहेस? मग आता ऋषिकेश म्हणतो की मला जावं तर लागणारच, मी इथेच नाही थांबू शकत. अजून जानकी आलेली नाहीये, मला तिला बघायला जावंच लागणार. तेवढ्यातच आता जी जानकी आहे ती दरवाजात उभी असते, हातात फाईल आणि तिची बॅग घेऊन. आणि तिला पाहून मात्र जी शर्वरी आहे ती खूपच शॉक झालेली असते की जानकी जिवंत कशी, हा शर्वरीला आता प्रश्न पडला असतो. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.